बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात एक नराधम आजोबांनी 7 वर्षाच्या नातीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी आरोपी आजोबा विलास महालेसह त्याचे आई वडील आणि भावाला अटक करण्यात आलेली आहे। न्यायालयाने त्यांना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दिंडोरीतल्या माळे दुमाला गावात राहणाऱ्या विलास महाले यांनी काल दुपारी आपल्या 7 वर्षीय नातीला चॉकलेटचं आमिष दाखवून घरात नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। मुलीने याबाबत घरी सांगू नये म्हणून आई वडील आणि भावाच्या सहाय्याने तारेनं गळा आवळून तिची हत्या सुद्धा करण्यात आली। घरात एका आडगळीच्या ठिकाणी केराच्या टोपलीखाली मुलीचा मृतदेह लपवून हे 4ही जण पसार झालेले होते। पोलिसांनी बोरगावातून यांना अटक केलेली आहे। तिला चॉकलेटचा निमित्त करून आणि तिने आणलेल्या त्या तंबाखूच्या पुड्या तिच्याकडून घेऊन तिच्यासोबत त्याने अनैतिक संबंध अनैतिक साडे केले, असे कृत्य केले तिच्यासोबत। त्याच्यानंतर ती दुसऱ्यांना सांगेल, आई वडिलांना सांगेल म्हणून त्याने काय केलं की तिचं जे तिला आणि त्याच्या आई वडील आणि भावांनी अशा सर्वांनी मिळून तिला तारेने गळा आवळून तिचा खून केला। हा जो आरोपी जो आहे हा पीडित जी आहे, फिर्यादी जी आहे, या फिर्यादीचा चुलता आहे आरोपी नंबर 1 विलास महाले म्हणून जो आहे। आणि बाकीचे सुद्धा ते नातेवाईकच आहेत। आरोपीचे आई वडील भाऊ आहेत आणि या आरोपितांचा काल रात्रीच आम्ही अटक केलेली आहे।